जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज झटपट होणारा नाश्ता मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी ब्रेड स्लाईस छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बारीक चिरून असं लसूण घेतलेलं आहे, बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. एक चम्मच गव्हाचं पीठ टाकून घेऊया. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदाही वापरू शकता. किंचितसं आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छानशी अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता अशा प्रकारे स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ब्रेडचे पीसेस आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर पाहू शकता इकडे आपलं तेलही छान असं उकळलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळे ब्रेडचे पीसेस आपण टाकून घेऊया. छान असे आपल्याला आलटी पलटी करून गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे ते पीसेस सगळे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीसेस तळून घ्यायचे आहेत. आता एका वेगळ्या बाउलमध्ये मी आता हे काढून घेते आणि उरलेले पीसेस हे छान असे क्रिस्पी तळून घेतलेले आहेत. मी पाहू शकता कलरही छान असा सुरेख आलेला आहे आपल्या ब्रेड पीसेसला. आत्ता एका पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल असं छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. लसूणही आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता मी किंचित असं लाल मसाला टाकून घेते. किंचित हळद आणि गरम मसालाही मी टाकून घेते आता याच्यामध्ये. तर छान असं पुन्हा एकदा मिक्स करून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी थोडीशी अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला. किंचितचं असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरता. आता जे आपण तळून घेतलेले पीसेस आहेत ब्रेडचे ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा नाश्ता होतो तर झटपटच होतो पण खायलाही खूप छान लागतो, भन्नाट लागतो एकदम. मुलांसाठी तुम्ही टिफिनला देऊ शकता हा झटपट बनणारा नाश्ता. तर पाहू शकता आपला नाश्ता तर रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया नाश्ता आपण. ब्रेडचे पीसेस असे छान असे सॉफ्ट होतात ना, छान असा नाश्ता लागतो. गरमागरम खायला तर खूपच छान लागतो. तर पाहू शकता नाश्ता तर आपला रेडी झालेला आहे झटपट होणारा खाण्यासाठी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.